बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात सुरू असलेल्या खाणकामाबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत। विशेषतः सर्वे क्रमांक 285 हा संबंधित विभागांच्या स्पष्ट परवानगीशिवाय खाण परवान्यात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। उपलब्ध कागदपत्रांनुसार सर्वे क्रमांक 285 हा वन विभागाचा NOC, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार, शेतकऱ्यांचे भाडेपट्टा करार तसेच प्राथमिक मंजुरी कागदपत्रांमध्ये दिसून येत नाही। तरीही खाण व भूविज्ञान विभागाच्या परवान्यात या सर्वे क्रमांकाचा समावेश झाल्यामुळे संशय निर्माण झाला आहे। RTC नोंदीनुसार सर्वे क्रमांक 285 सुमारे 15.40 एकर क्षेत्रफळाचा सरकारी खराब जमीन प्रकारात मोडतो। अशा जमिनीवर खाणकाम करण्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक असते, मात्र या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समजते। दुसरीकडे किनये गावातील सर्वे क्रमांक 183 आणि 184 या भागातून बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यानंतर हे खनिज बेळगुंदी येथे आणून परवान्याद्वारे पुन्हा वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जाते। हे आरोप खरे ठरल्यास बेकायदेशीर खाणकाम, परवान्याचा गैरवापर आणि सरकारला रॉयल्टीचा तोटा झाल्याची शक्यता आहे। खाण परवाना 2003 साली मंजूर झाला असून 2015 मधील सुधारणानंतर तो 50 वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे। मात्र पर्यावरण परवानगी 2003 मध्येच देण्यात आली होती आणि 2023 नंतर तिची वैधता संशयास्पद ठरते। पर्यावरण परवानगीचे नूतनीकरण न करता खाणकाम सुरू ठेवल्यास ते बेकायदेशीर ठरू शकते। या पार्श्वभूमीवर सर्वे क्रमांक 285 चा परवान्यात समावेश कसा झाला, सरकारी जमिनीवरील परवानगी, वन व महसूल विभागांची मंजुरी यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। या प्रकरणाची खाण व भूविज्ञान विभाग, वन विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना। आराधना, मारुति गली, बेलगाम। मन भाए आराधना।